3rd Standard SSC Board Get Smart Book. Lesson number 5, Days of Celebration, Pongal. Now we are going to study this lesson. आता आपण रीड केलेला होता लेसन मागच्या एका व्हिडिओमध्ये कसं रीड करायचं पाहिलंय. आता हा लेसन आपण थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मुद्दा मी मराठीत सांगते, इंग्लिशमध्ये हा लेसन आहे, रीडिंग पाहिलेला आहे, पण मराठीच्या लोकांना हे जरा अवघड जाते म्हणून मराठीमध्ये समजायचा प्रयत्न करते. राणू वॉज ॲन 8-year-old लिटिल गर्ल. राणू नावाची ही मुलगी आहे, ती 8 वर्षाची एक छोटीशी मुलगी आहे. शी लिव्ड इन तमिळनाडू विथ हर फॅमिली. ती कुठे राहते? तमिळनाडू या स्टेटमध्ये राहते तिच्या फॅमिलीबरोबर, तिच्या कुटुंबाबरोबर. शी वॉज व्हेरी एक्साइटेड टुडे. ती एकदम उत्साहित आहे, ह्याच्यात आहे, आनंदात आहे, एक्साइटेड आहे की तिच्याकडे आता घरी एक सण करणार आहेत, पोंगल नावाचा. म्हणून ती आता कधी तो पोंगल करतो म्हणून ते बघण्यासाठी एकदम उत्साहामध्ये आहे, एक्साइटेड आहे. हर फेवरेट फेस्टिवल पोंगल वॉज हिअर. शी लव्ड द स्मेल ऑफ स्वीट्स, different kinds of rice and other preparations going around. तिला काय आवडतो? एकदम मस्त मस्त जे मिठाई तयार केल्या जात आहेत घरात, गोड पदार्थ, त्याचा वास येतोय, स्मेल येतोय, त्यामुळे ती एकदम ते तिला खूप आवडते. आणि डिफरंट काइंड्स ऑफ राईस, वेगवेगळ्या प्रकारची जी तांदूळ निघतात. कापडीचे दिवस आहेत, हार्वेस्टिंग सीझन आहे, म्हणजे जेव्हा सगळं तयार झाले आता तांदूळ, आता फक्त कापायचे गवत आणि त्यातनं तांदूळ आपल्याला वेगळं करायचे. तर ती कापणीचे दिवस आहेत, मग तांदूळ वगैरे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे भात केला जात आहे वगैरे. आणि अदर प्रिपरेशन गोईंग अराउंड, वेगवेगळ्या प्रकारचे प्रिपरेशन्स, वेगवेगळे पदार्थ केले जात आहेत. हर मदर वोक हर अप अर्ली इन द मॉर्निंग टू बी अ पार्ट ऑफ सेलिब्रेशन. सण आहे घरात, पोंगल करणार आहेत, जी हे पोंगलचं जे सेलिब्रेशन करणार आहे त्याकरता आईने तिला, राणूच्या आईने तिला लवकर मॉर्निंगला, अर्ली मॉर्निंगमध्ये उठवलं, जी तिला पण बघता येईल सगळ्या सण कसा करतात साजरा. शी आस्क्ड हर मदर वाय डू वी सेलिब्रेट फॉर 4 days. हर मदर देन टोल्ड हर एव्हरीथिंग अबाउट इट. राणूनी आईला विचारलं, हा पोंगल नावाचा जो सण आपल्याकडे करतात आई, तो 4 दिवस का करतात? तर मग आई म्हणती, आईने काय केलं? हर मदर देन टोल्ड हर एव्हरीथिंग. ती आईने सगळं सांगितलं असं का करतात, प्रत्येक दिवशीचा अर्थ आता ती आई सांगणार आहे मुलीला. राणू, पोंगल इज अ 4 day long harvest festival of thanks गिविंग टू नेचर. मग ती सांगते आई मुलीला, राणूला सांगते की पोंगल हा 4 दिवसाचा हार्वेस्टिंगचा फेस्टिवल आहे. म्हणजे जेव्हा क्रॉप्स सगळे तयार होतात, गहू म्हणा, तांदूळ म्हणा, वेगवेगळं आपण धान्य खातो, तृणधान्य, तर ते तयार आहेत, तेव्हा कापले जातात ते आणि मग आपल्याला वेगवेगळं धान्य मिळतं. तर आपल्याला निसर्गाकडनं हे मिळते ना, धरतीतनं मिळते, नेचरकडनं मिळते. तर या नेचरला, निसर्गाला थँक्यू करायचे, आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत, म्हणून हा फेस्टिवल आपण करतोय. थँक्स गिविंग टू नेचर म्हणले. तर धन्यवाद द्यायचे आहे नेचरला. कशा पद्धतीने? तर या पद्धतीने, या सणांच्या द्वारे आपण त्यांना जणू धन्यवाद देतो. इट फॉल्स इन द मंथ ऑफ थाय. म्हणजे काय? जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये हा जो काय पोंगल येतो. ड्युरिंग द सीझन वेन राईस अँड अदर सिरियल्स, शुगर केन अँड टर्मरिक आर हार्वेस्टेड. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये काय होतंय? वेगवेगळ्या प्रकारचे जे सिरियल्स जे आहेत, तृणधान्य जे काय, तांदूळ असेल, गहू असेल, मिलेट्स असतील,
हे सगळे तयार आहेत, आता उगवलेले आहेत. आता आपण म्हणजे खाईसाठी रेडी आहेत असे झाडावरती उगवलेत. आता आपण फक्त तिथनं कापणी झाली की ते धान्य वेगळं करून खाऊ शकतो. शुगर केन म्हणजे जो ऊस आहे, टर्मरिक म्हणजे हळद आहे, हे सगळं आता रेडी आहे. इट फॉल्स टिपिकली ऑन द 14th or the 15th of January. तर हा सण कधी येतो अंदाजे 14 कि 15 जानेवारीच्या आसपास आहे. इट इज द मेन फेस्टिवल सेलिब्रेटेड इन तमिळनाडू. तमिळनाडूमधला हा एक मेन फेस्टिवल म्हणून धरला जातो. फेस्टिवल म्हणजे सण. वेगवेगळ्या प्रकारचे सण असतात ना, दिवाळी असतो किंवा रक्षाबंधन आपण इथं करतो. अजून काय असतं, गणपती उत्सव असतो. वेगवेगळ्या प्रकारचे सण आपल्याकडे केले जातात. तर त्यातला हा एक तमिळनाडूतला हा एक खास फेस्टिवल आहे जिथे 4 दिवस ते करतात साजरा, ज्याचं नाव आहे पोंगल. मदर, व्हॉट डू वी डू ऑन इट्स फर्स्ट डे? पहिल्या दिवशी आपण आई काय करतो असं राणूनी विचारलं. तर फर्स्ट डेला काय करतात इथं दिलंय. द फर्स्ट डे वी सेलिब्रेट द फर्स्ट डे ॲज भोगी पोंगल इन द ऑनर ऑफ लॉर्ड इंद्रा, द गॉड ऑफ रेन्स. लॉर्ड इंद्रा जो आहे देव, इंद्रदेव जे आपण म्हणतो मराठीत, इंद्रदेव हे पावसाची देवता असं मानलं जाते, ज्याच्यामुळेच हे जसं धान्य आपलं उगवलंय ना. तर वी सेलिब्रेट फर्स्ट डे द भोगी. भोगी पोंगल म्हणजे त्याच्या सन्मानाकरता, ऑनर ऑफ लॉर्ड इंद्र. तर इंद्रदेवांना आपण जणू थँक्स करतोय, धन्यवाद करतोय, त्यांचा सन्मान करतोय. तुमच्या कृपेमुळे आम्ही खातोय. तर हे दर्शवण्याकरता आपण हा सण पहिला दिवस जो साजरा केला जातो असं आई सांगते. वी पे होमेज टू हिम फॉर द अबंडन्स ऑफ हार्वेस्ट. आपण त्यांना जणू होमेज म्हणजे काय, रिस्पेक्ट अँड ऑनर. त्यांना रिस्पेक्ट देतोय, मान देतोय, त्यांना सन्मान करतोय, त्यांचा आपण आदर करतोय त्यांचा आपण. कशा करता तर अबंडन्स ऑफ हार्वेस्ट, खूप आपल्याला धान्य मिळते त्यांच्या कृपेमुळे. म्हणून अनादर सेरेमनी ऑन दिस डे इज भोगी मंतलू. म्हणजे काय, भोगी मंतलू म्हणजे काय, वी थ्रो अवे द युजलेस हाऊसहोल्ड आर्टिकल्स which are made of wood and cow dung cakes into the fire. त्या दिवशी अजून एक दुसरी गोष्ट ते करतात, त्याला म्हणलंय भोगी मंतलू. म्हणजे जे युजलेस आहेत, ज्या उपयोगाच्या गोष्टी नाही आहेत, हाऊस होल्ड म्हणजे घरातल्या ज्या गोष्टी आहेत, त्या घरातल्या ज्या गोष्टी आर्टिकल्स म्हटले ज्या उपयोगाच्या नाही आहेत, पण ज्या लाकडाच्या बनलेल्या आहेत, आणि शेणकूट जे असतं आपलं काऊ डंग म्हटलंय. तर शेणकुटाचे जे काही गोष्टी आहेत, कावडंग्स, हे सगळं ते फायरमध्ये टाकतात त्या दिवशी. फर्स्ट डेला असं होतं. सेकंड डे, ऑन द सेकंड डे ऑफ पोंगल कॉल्ड थाई पोंगल पूजा इज परफॉर्म. दुसऱ्या दिवशी एक पूजा मांडली जाते, पूजा केली जाते. कशा पद्धतीने पूजा करतोय आपण म्हणजे राणू. वी बॉईल राईस इन मिल्क इन अँड ऑर अर्धन पॉट आउटसाइड द होम. आपण असं आई सांगते म्हणजे राणूला की आपण राईस जो आहे, म्हणजे तांदूळ जो आहे, तो राईस इन मिल्क म्हणजे काय, तांदूळ दुधात घालून तो उकळतो. कशात तर अर्धन पॉट म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये, मातीच्या पॉटमध्ये उकळतो. आणि ते पण कुठं, बाहेर, घराच्या बाहेर ठेवतो ते आपण. देन इट इज ऑफर्ड टू द सन गॉड. म्हणजे सूर्याला आपण ते अर्पण करतोय. वी ऑल्सो ऑफर 2 sticks ऑफ शुगर केन अँड कोकोनट अलॉंग विथ द बनानाज इन डिश. बघा इथं दाखवलंय चित्रामध्ये. हा जो पॉट आहे त्याच्यात तांदूळ घालून बाहेर ठेवलेलं आहे. म्हणजे सूर्याचं एवढं तेव्हा हे असणारे प्रखर ऊन असतं की ज्यामुळे ते आपोआप तयार होणार आहे तिथे. आणि इथं हा ऊस ठेवला आहे, इथं केळं ठेवलेलं आहे, हे टोटल फ्रूट्स दाखवलेत. सूर्याला अर्पण करतोय, ज्याच्यामुळे आपण खातोय. सूर्याला आपण देव मानलेला आहे. त्याचं कारणच आहे की ज्याच्यामुळे सगळं जे झाडं आहेत ते अन्न तयार करू शकतात, ज्याच्या कृपेमुळे हे शक्य नाही आहे.
म्हणून त्याच्या सन्मान करण्यासाठी, त्याचा सन्मान त्याला देण्यासाठी हे सगळं आपण त्या दिवशी करतो असं आई म्हणती आहे राणूला. अँड इट इज ऑफर्ड टू सन गॉड अँड वी ऑल्सो ऑफर 2 sticks ऑफ शुगर केन अँड कोकोनट अलॉंग विथ द बनानास इन द डिश. म्हणजे नारळ पण, कोकोनट पण दिलाय त्यांनी, नारळ पण अर्पण केला जातो सूर्यदेवांना. ऑल्सो वन ऑफ युअर फेवरेट थिंग्स कोलम इज मेड. कोलम केला जातो. कोलम म्हणजे काय? राणू अगेन सेड इट इज डिझाईन विच वी ट्रेस इन व्हाईट लाईम पावडर इन फ्रंट ऑफ द हाऊस इन द अर्ली मॉर्निंग आफ्टर बाथिंग. हर मदर लाफ स्वीटली. आता द थर्ड डे, तिसऱ्या दिवशी काय केलं जातं? देन कम्स द थर्ड डे कॉल्ड मातू पोंगल, डे ऑफ पोंगल फॉर काऊज. म्हणजे आता ह्यांनी सगळं शेतीला जे जे उपयोगी गोष्टी पडत आहेत, शेतीला काय काय उपयोगी आहे तर पाऊस लागतो, सूर्याची कृपा लागते, आणि काय मग जे बैल वगैरे असतात, बैलगाडी म्हणजे जे माती आपण नांगरण्याचे जे काम करत होते बैलांच्यामुळे करत होते ना शेतकरी इतके दिवस, तुम्हाला माहिती आहे. तर बैलाचं महत्त्व इथं दिले आता. देन कम्स द थर्ड डे कॉल्ड मातू पोंगल, द डे ऑफ पोंगल फॉर काऊज. राणू स्पोक ऑल ऑफ सडन. येस, ऑन दिस डे वी ड्रेस अप आवर कॅटल विथ multicolored beads, tinkling bells, sheaves of corn and flower garlands. Mother continued. आता बैलाला वेगवेगळ्या प्रकारे नटवलं जाते. तर त्याला बेल आहे, बेल दाखवली नाही इथं, याच्यात बेल दाखवली, ही बेल आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं घातली गेली आहेत, हार घातले गेले आहेत, रंगवलं गेलंय. त्याला पण थँक्स केलं जाते त्या दिवशी. नेक्स्ट काय आहे इथे हे दाखवलं आपलं एक सांगायचं राहिलं. शूज ऑफ कॉर्न. शूज म्हणजे काय? बंडल ऑफ ग्रीन स्टॉक टाईट टुगेदर वी ऑफर शूज ऑफ कॉर्न टू गॉड. म्हणजे वेगवेगळ्या धान्यच एकत्र जणू बांधून माळ केली, त्याची बांधून त्याला अर्पण केलं जाते बैलाला. Next we worship our cattle, said Ranu. The mother began. Then we feed them with pongal and take them to the center of village. The young men race each other's cattle. Artis perform on them to ward off the evil eye. मग काय होतं? द यंग मॅन रेस इच अदर्स कॅटल. मग बैलगाडीची जी शर्यत असती, एकमेकांची कॉम्पिटिशन लावलं जातं, कुणाची बैलगाडी पुढं जाणार. जसं मुलांच्यात रेस लागली जाते तशी त्या बैलगाड्यांमध्ये पण रेस केली जाते. आता इथे काय सांगितलं? ऑन दिस डे वी ड्रेस अप आवर कॅटल विथ मल्टी. वेगवेगळे जे त्यांचे कॅटल म्हणजे वेगवेगळे जे काही घरी असेल त्यांच्या, जसे की गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल, बकरी असेल, सगळ्यांना त्यांनी हे करतायत, सगळ्यांचेच आभार मानले जात आहेत त्या दिवशी. ठीक आहे. फोर्थ डेला काय होते आता? दी फोर्थ डे, द फायनल फोर्थ डे इज नोन ॲज नाऊ और कानू पोंगल डे. ऑन दिस डे we wash a turmeric leaf and place it on the ground. इथे टर्मरिक लीफ, हळदीचं पान आहे ते धुवून ग्राउंडवर ठेवले, जमिनीवर. ऑन दिस लीफ वी कीप द लेफ्ट ओव्हर्स ऑफ सक्कराई पोंगल, स्वीट पोंगल, अँड वेन पोंगल, सॅवरी पोंगल, ऑर्डिनरी राईस as well as rice colored red and yellow. We also keep with it
betel leaves, betel nuts, 2 pieces of sugar cane, turmeric leaves, plantains. एवढ्या सगळ्या गोष्टी त्या हळदीच्या पानावर ठेवले त्यांनी सांगितलेलं आहे. लेफ्ट ओव्हरचा अर्थ काय दिले त्यांनी? द लेफ्ट ओव्हर म्हणजे फूड लेफ्ट आफ्टर रेस्ट ऑफ फूड हॅज बीन युज्ड. लेफ्ट ओव्हर वेअर मिक्स्ड विथ राईस टू मेक अ न्यू डिश. जे काय उरले अन्न त्या दिवशीचं ते जे लेफ्ट ओव्हर आहे ते सगळं एकत्र केलं गेलं आहे आणि ते पण उरले सगळं जे काय फ्रूट्स बीट्स आहेत, बिटल आपण हे पान खातो विड्याचं ते पान पण हे सगळं त्या पानावरती मांडून ठेवले. देन काय करतात त्याचं? देन ऑल द वुमेन ऑफ द हाऊस कम टुगेदर इन द कोर्टयार्ड अँड दे परफॉर्म आरती फॉर द वेलबिंग अँड प्रॉस्परिटी. आरती केली जातीये कुणाची? दे परफॉर्म आरती फॉर द वेलबिंग अँड प्रॉस्परिटी ऑफ द ब्रदर्स with turmeric water, limestone and rice. And mug this water is sprinkled on the column in front of house. This way we enjoy the Pongal celebration for 4 days. Now quickly get ready for the puja. We are getting late for it. आणि मागच्या याच्यात पण आपण बघितलं की आरती केली जाते. कशाकरता आरती केली जाते? तर इव्हिल आहे म्हणजे कुणाची नजर लागू नये या सगळ्या गोष्टींना म्हणून आरती केलेली जात आहे.